हा मित्र, हे दोन डायसचे आकृती आहे. डायस म्हणजे काय? ठोकळा ज्याला मराठीत आपण म्हणतो, इंग्रजीत त्याला पासा म्हणतो. याला 6 बाजू असतात, खालची वरची त्याला 2 आणि 4 बाजूच्या 4, एकूण 6 बाजू असतात. तर यात 3 बाजू आपल्याला दाखवलेल्या असतात आणि 3 बाजू लपवलेल्या असतात किंवा बॅक साईडला मागच्या बाजूला असतात. यामध्ये बघा, 4च्या विरुद्ध कोणता अंक येईल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला काय करायचं आहे, या दोन डायस मध्ये कॉमन अंक कोणता आहे ते पाहायचं आहे. कॉमन अंक बघा, दोन याच्यात जे साम्य दिसते आपल्याला, 3 हा अंक यामध्ये आणि यामध्ये दिलेला आहे. त्याला काय करायचं, इकडे बाजूला घेऊन घ्यायचं. आता ते 3 अंक बाजूला घेतल्यानंतर त्या 3 पासून क्लॉकवाईज म्हणजे जशी आपली घड्याळ फिरते अशा बाजूला, इकडून अशी फिरते ना बघा, इकडून अशी, तर 3च्या नंतर जो येते कोणता अंक येईल, 2, आणि 2च्या नंतर कोणता अंक येईल, 1. तसंच दुसऱ्या डायस मधलं 3च्या नंतर काय येते, 5, आणि 5च्या नंतर काय येईल, 6. हे घ्यायचे अंक. आता हे झाले दोन डायस मधले. आपण पहिल्या डायस मधला घेतला 2 क्लॉकवाईज, त्याच्यानंतर घेतला 1, आणि दुसऱ्या डायस मधला घेतला 5, आणि 5 नंतर 6. आता काय होईल, हे असं आपण केलं म्हणजे काय होते, सरळ सरळ लक्षात येते की 2च्या विरोधात 5 आहे आणि 1च्या विरोधात 6 आहे. ह्या दोन बाजू आपल्याला लक्षात आलं, पण नेमकं आपल्याला पाहिजे 4च्या विरोधात काय. आता तुम्हाला काय सांगितलं, एका डायस मध्ये हा जो ठोकळा आहे, या ठोकळ्याला किती बाजू असतात, 6. मग बाजू किती आल्या आपल्याला, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे नेमकी एक बाजू जी पाहिजे आपल्याला तीच लपलेली आहे. कोणती बाजू पाहिजे, 4. मग आता 2च्या विरोधात 5 आहे म्हणजे 5च्या विरोधात 2 आहे, 1च्या विरोधात 6 आहे म्हणजे 6च्या विरोधात 1 आहे, आणि 4 आपल्याला दिसला नाही म्हणजे काय, 3च्या विरोधात 4 आहे किंवा 4च्या विरोधात 3 आहे. पण आपल्याला काय पाहिजे, 4च्या विरोधात 3. म्हणजे 4च्या विरोधात काय, यामध्ये 4च्या विरुद्ध अंक कोणता आहे, तर 4च्या विरोधात आपलं उत्तर येईल 3. समजलं?